आता आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता मुळामध्ये आपण ज्या वेळेला पाहिलेलं आहे ती ट्रायंगलची जी सम असते, पूर्ण ट्रायंगलमधले ज्या अँगल्स आहेत त्याची सम असते 180. आता एक जर राईट अँगल असला म्हणजे 90 डिग्री असला तर बाकीच्या दोनांची सम आपल्याला 90 डिग्रीज येणार आहे. मग ऑप्शन्स किती असतील? ऑप्शन्स जरी भरपूर असले तरी अगदी तेवढ्या ॲक्युरेटली आपल्याला तसा अँगल मिळेल असं काही नाही आहे. किंवा आपण असं म्हणूया की 2-3च ऑप्शन्स आपल्याला मिळतील. त्यापैकी एक ऑप्शन मिळतो 30 आणि 60 आणि एक ऑप्शन मिळतो 45 आणि 45. तुम्ही जर आपली जॉमेट्री बॉक्स बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 स्क्वेअर सेट्स मिळतात. त्याचे जे अँगल्स आहेत ते एक्झॅक्टली तेवढेच आहेत, 30, 60, 90 आणि 45, 45, 90. तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते जर आपल्याला एकदा कळलं की त्या दोन्हींची मेजर्स किती आहेत, म्हणजे 30, 60, 90 आहे की 45, 45, 90 आहे, तर त्याच्यावरनं आपल्याला उत्तर पटकन काढता येतं. तर त्यासाठी जी प्रॉपर्टी आहे ती आपण पाहणार आहोत. सी फिगर 2.2 30, 60, 90. In triangle element, angle L is 30 degree, N is 60 degree and M is 90 degree. Therefore, side opposite 30 degree angle is equal to MN. 30 डिग्री इथे आहे, त्याच्या समोरची साईड म्हणजे त्याची अपोजिट साईड आहे ती आहे MN इक्वल टू 1/2 इंटू LN. LN आपला काय आहे? हायपोटेनस. म्हणजे आपण कसं लक्षात ठेवू शकतो, अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ हायपोटेनस. बघा, MN इज इक्वल टू 1/2 इंटू LN. त्याच्यानंतरची आपली प्रॉपर्टी आहे साईड अपोजिट 60 डिग्री अँगल. 60 डिग्री इथे आहे, त्याची अपोजिट साईड म्हणजे आहे LM. LM इक्वल टू इन द रूट 3/2 इंटू LN. आता हे लक्षात ठेवायला थोडंसं कठीण आहे, किंवा आपण असं म्हणूया हाफ म्हणजे काय तर 1/2, तर त्याचा 2 जो आहे तो सेम आहे आणि इन द रूट 3 लक्षात ठेवायचं आहे. कोणाच्या समोरची साईड? 60 डिग्रीच्या अपोजिट साईड जी आहे. 30ला हाफ लक्षात आरामशीर राहणार आहे. 60चं इन द रूट 3/2 एवढंच लक्षात ठेवायला थोडंसं कठीण जरी असलं तरी लक्षात राहू शकतं. इन द रूट 3 एवढंच लक्षात ठेवायचं आहे. खालचा 2 तर सेमच आहे इंटू हायपोटेनस इन द रूट 3/2 ऑफ द हायपोटेनस. मग त्याच्यानंतर आपलं उत्तर काढून दाखवलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं होतं LN इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, म्हणजे आपली हायपोटेनस 6 आहे. वी विल फाइंड MN अँड LM. MN इज इक्वल टू हाफ ऑफ LN. कुठला आहे? 30 डिग्रीच्या समोरची साईड म्हणजे अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री आहे. MN इज इक्वल टू हाफ ऑफ LN. LN किती आहे? 6. 6चा हाफ म्हणजे 3. देअरफॉर MN इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता बघूया LM कुठली आहे? अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री इक्वल टू इन द रूट 3/2 इंटू LN. इन द रूट 3/2 ऑफ द हायपोटेनस. मग इन द रूट 3/2 इंटू 6 म्हणजे काय झालं? 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे काय झालं? 3 इन द रूट 3 सेंटीमीटर. सहसा कंप्लीट नंबर आहे तो पुढे घ्या, सगळ्यात पुढे असेल तो, आणि मग बाकीचं जे काही असेल म्हणजे काय त्याला जे काही त्यांनी दिलेलं असेल ते पाठीमागे घ्यायचं. इन द रूट 3 मग तो पाठीमागे घेतला तर आपला आन्सर काय? 3 इन द रूट 3 सेंटीमीटर. आपल्याला कधीकधी आपल्या क्वेश्चनमध्ये इन द रूट 3चं व्हॅल्यू दिलेली असते, मग तसं मल्टिप्लिकेशन करून आपण तिकडे आन्सर लिहू शकतो. आपल्याला जेव्हा क्वेश्चनमध्ये हा प्रश्न सेम येईल तेव्हा मी तुम्हाला तो समजावून सांगेन की कशा प्रकारे तो आपल्याला सोडवायचा आहे.